कराड येथे राष्ट्रीय महामार्गावर महाविद्यालयीन युवतीला डंपरने चिरडले. कोल्हापूर नाक्यावर झाला भीषण अपघात. एका आठवड्यात दुसरी घटना. डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात. कराडचा कोल्हापूर नाका बनतोय मृत्यूचा सापळा. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड कोल्हापूर नाक्यावर कराडमध्ये येणाऱ्या पर्यायी रस्त्यावर वळण घेत असताना कृष्णा महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या सोनिया अविनाश कांबळे राहणार शनिवारपेठ कराड या युवतीच्या दुचाकीला डंपरची ठोकर बसली. यामुळे सोनिया खाली पडल्याने तिच्या अंगावरून डंपरचे चाक गेले. घटनास्थळी असणाऱ्या स्थानिक नागरिकांनी सोनियाला तात्काळ नजीकच असणाऱ्या समर्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यातच कोल्हापूर नाक्यावरच पादचाऱ्याला ट्रकने चिरडले असल्याची घटना ताजी असतानाच त्याच परिसरात ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. सोनिया ही कृष्णा महाविद्यालयात डेंटल कॉलेजला सेकंड इयरला शिकत होती. महाविद्यालयातून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अपघातग्रस्त डंपर चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान सोनियाच्या मित्रमैत्रिणींना ही घटना कळताच सर्वजण रुग्णालयात दाखल झाले. मात्र सोनिया गेल्याचे कळताच बऱ्याच मित्रमैत्रिणींना अश्रू अनावर झाले. सोनियाच्या कुटुंबियांचा आक्रोशही काळजाला भिडणारा होता. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.